नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी उमा दळवी, पालेटिळक विद्यालय मराठी माध्यम येथे आज 23 वर्ष विज्ञान हा विषय शिकवत आहे. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील पहिला धडा अनुवंशिकता आणि उत्क्रांती याबद्दल थोडक्यात आढावा घेणार आहोत. या पाठावरती परीक्षेमध्ये 3 गुणांचे किंवा 5 गुणांचे प्रश्न येऊ शकतात. सुरुवातीला आपण वगळलेला भाग काय आहे तो पाहू. पान नंबर 1 वरती खालून 5वी ओळ जी आहे यालाच सेंट्रल डोग्मा असं म्हटलं आहे. या ओळीपासून पुढची 5ही विधानं वगळली गेली आहे. पान नंबर 3 वरती सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी या वाक्यापासून दुसरा पॅरेग्राफ जो आहे तिथे सर्वसामान्य आहे या विधानाने संपतो तो पूर्ण 2 पॅरेग्राफ वगळलेले आहे. तसंच इतिहासात डोकावताना ही जी चौकट आहे ती सुद्धा वगळलेली आहे. पान नंबर 4 वरती सांगा पाहू ही चौकट वगळलेली आहे. तसंच जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची ही चौकट सुद्धा पूर्णपणे वगळलेली आहे. पान नंबर 6 वरती परिचय शास्त्रज्ञांचा वगळलेला आहे. पान नंबर 8 वरती परिचय शास्त्रज्ञांचा पुन्हा वगळलेला आहे. पान नंबर 9 वरती एक चित्र आहे 1.12 मानव वंशाचा प्रवास हे सुद्धा वगळले आहे. याचा अर्थ या भागावरती कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. थोडक्यात या पाठामध्ये नेमकं तुम्ही काय शिकलात त्याचा आढावा घ्या. तुम्हाला अनुवंशिकता बदल शिकायचा होता. त्यामध्ये प्रथिनं तयार कशी होतात हे mRNA आणि tRNA यांच्या मदतीने तुम्ही शिकलात. त्याच्या संबंधी काही चित्र सुद्धा तुम्हाला दिलेली आहेत. त्यांचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा आहे. उत्क्रांती म्हणजे काय तर सजीवांमध्ये होणारा सावकाश बदल. या वाक्याचा अनुभव तुम्ही जेव्हा मानवी उत्क्रांती शेवटचा जो पॅरेग्राफ आहे त्याचा अभ्यास कराल तेव्हा सजीवांमधील सावकाश होणारे बदल म्हणजे किती सावकाश याचा तुम्हाला प्रत्यय येतो. ही उत्क्रांती तुम्ही कशी शिकलात त्यासाठी काही पुरावे मिळालेले आहेत. त्या पुराव्यांचा तुम्हाला अभ्यास आहे. एकूण 6 पुरावे आपण शिकलो आहोत. बाह्यरूपीय पुरावा, शरीरशास्त्रीय पुरावा, जोडणारे दुवे, नंतर पुराजीव विषयक अभ्यास म्हणजेच जीवाश्म, त्याचप्रमाणे भ्रूणविज्ञानाविषयी अभ्यास आणि असे अनेक पुरावे तुम्हाला उत्क्रांतीबद्दल माहिती देतील. तसंच डार्विन या शास्त्रज्ञांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत दिला आहे. निसर्गाची निवड काय असते याचा पूर्ण अभ्यास डार्विन यांनी केला आहे आणि ते त्यांनी त्यांचं पुस्तक ओरिजिन ऑफ स्पीशीज यात व्यवस्थित मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे लॅमार्क यांनी आपला लॅमार्कवाद म्हणजेच इंद्रियाचा वापर आणि न वापर करण्याचा सिद्धांत, इंद्रिय वापरली गेली तर आपण ते कशा प्रकारे उपयोग होतो आणि नाही वापरली तरी सुद्धा अवशेषांगांच्या रूपाने तुम्हाला त्याचा अभ्यास करायला मिळतो. जाती उद्भव म्हणजेच ज्या वेळेला उत्क्रांती होत गेली ह्या उत्क्रांतीचा एक फायदा असा झालाय की तुम्हाला प्राणी आणि वनस्पती या सजीवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल जाणवल्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जाती निर्माण झाल्या. त्यांचा अभ्यास आपल्याला करता येतो. आणि अगदी शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे मानवाची उत्क्रांती. आपण कसे तयार झालो त्यात अगदी स्टेप बाय स्टेप तुम्ही गेलात तर सुरुवातीला एप, नंतर गिब्बन, मग ओरांगुटांग, मग चिंपांझी आणि मग गोरिला निर्माण झाली. असं करतानाच मानव सदृश प्राणी म्हणजे रामापिथिकस कसा ते निर्माण झाला, अग्नीचा शोध किती वर्षांपूर्वी लागला, बुद्धिमान मानव निअँडरथल मानव हा कधी अस्तित्वात आला याची माहिती तुम्हाला या पाठामध्ये व्यवस्थित मिळते. थोडक्यात आज आपण जे आहोत ते कसे कसे तयार घडलो, आजचे आपण कसे घडलो याचा अभ्यास तुम्हाला मानवी उत्क्रांती या भागामध्ये दिसून.
आता आपण थोडंसं कृतीपत्रिकेकडे जाऊ. या पाठामध्ये अनेक वेगवेगळी चित्र आहेत. तुम्ही सर्वांनी ही चित्र नीट अभ्यासायची आहेत. नीट पाहिलीत तर या चित्रावरूनच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात आणि त्यावरूनच तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. परीक्षेमध्ये 3 मार्कांचा प्रश्न मी तुमच्या समोर जी काही स्लाइड ठेवली आहे त्याच्यावर येऊ शकतो. कसा आहे प्रश्न जरा पाहू आपण. हं? हा 3 गुणांचा प्रश्न आहे. त्याच्यात त्यांनी असे प्रश्न विचारले आहेत, की हे चित्र काय दर्शवते? पाहिल्याच तुमच्या लक्षात येतं, की हे चित्र जीवाश्म दर्शवते. म्हणजे हा 1 गुणांचा प्रश्न आहे. तो लगेच तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. मग त्यावरती त्यांनी काय सांगितलं, त्या कशा तयार होतात? जीवाश्म कसे बरं तयार होतात? तर नैसर्गिक जेव्हा काही उलाढाली निसर्गामध्ये होतात, जसं पूर, ज्वालामुखी, भूकंप यामुळे बरेच सजीव जमिनीखाली गाडले जातात. तिकडे त्यांचे अवशेष सुरक्षित ठेवले जातात आणि जेव्हा आपण खणकाम करतो, तेव्हा त्यांचा अभ्यास करणं सोपं जातं. म्हणून त्या कशा तयार होतात? तर तुम्ही जीवाश्मांची व्याख्या इथे लिहू शकता. त्याचाच तिसरा प्रश्न असा आहे, त्यांचं वय कसं मोजलं जातं? तर कार्बनी वयमापन म्हणजे काय? तर ज्या वेळेला सजीव मृत होतो, मग तो प्राणी असू देत किंवा वनस्पती असू देत. त्याचा कार्बन इंटेक जो आहे, कार्बन ग्रहण करण्याची त्याची क्षमता थांबते. पण C14 हे जे किरणोत्सारी मूलद्रव्य आहे, त्याचा ऱ्हास होणं मात्र थांबत नाही. त्यामुळे कार्बन 14चं कार्बन 12शी असलेलं गुणोत्तर सतत बदलत राहतं. आणि या गुणोत्तरावरून आपण त्या जीवाश्माचं वय निश्चित करू शकतो. म्हणून कितीही जुना अवशेष असला तरी आपण त्याचं वय निश्चितपणे सांगू शकतो. जीवाश्मामध्ये तुम्हाला जे काही आढळतं त्याची मदत घेऊन उत्क्रांतीची वेगळीच पायरी आपल्याला कळत असते. पहा, एक हा 3 मार्कांचाच प्रश्न आहे. त्यासाठी तुमच्या समोर चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राचा अभ्यास करून तुम्ही ते उत्तर लिहिणार आहात. यामध्ये तुम्ही कार्बनी वयमापनाचा जर पाठांतर करून व्याख्या लक्षात ठेवली असेल, तर ती व्याख्याही इथे उपयोगी येते. तुम्हाला जीवाश्माची व्याख्याही इथे उपयोगी येते. म्हणजे या 3 गुणांमध्ये तुम्ही अनावधानानेच 1 मार्कांचे 2 प्रश्न तयार केलेले आहेत. बरोबर की नाही? आणखीन एक प्रश्न आपण पाहू. हे दुसरं उदाहरण आहे. हे पण चित्र तुम्हाला दिलं गेलं आणि त्याच्यावर असा प्रश्न विचारला, की आकृतीचं निरीक्षण करा. तुम्हाला ही नीट आकृती अभ्यासायची आहे. आणि त्यावरून तुम्हाला हे विधान दिलेलं आहे, की अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झाला. हे विधान तुम्हाला ह्या आकृतीच्या मदतीने स्पष्ट करायचं आहे. आता अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून झालेला आहे, त्यावरून तुम्ही इथे अगदी खालचा जो थर आहे, तिथे तुम्हाला काही अपृष्ठवंशीय प्राणी दिसतायत. म्हणजेच पृष्ठवंशीय प्राण्यांच्या आधीच ते तयार झाले असतील, म्हणून ते जीवाश्मामध्ये सगळ्यात खालच्या थरात म्हणजे पुराजीव महाकल्प या थरामध्ये ते दिसत आहेत. त्यानंतर वरचा थर तुम्हाला मासा, त्याच्याही वरती तुम्हाला सरपटणारे प्राणी की जे पृष्ठवंशीय प्राणी आहेत आणि त्याच्याही अगदी वरती तुम्हाला पक्षी आणि सस्तन प्राणी दिसत आहेत. म्हणजे टप्प्याटप्प्याने अपृष्ठवंशीय प्राण्यांपासूनच पृष्ठवंशीय प्राणी तयार झालेला आहे. हे तुम्ही या आकृतीचं वर्णन जरी नीट शब्दात केलं तरी सुद्धा स्पष्ट करता येते. म्हणजेच तुम्ही चित्रावरून अतिशय व्यवस्थितपणे उत्तर लिहू शकता. तसंच परिच्छेद लिहा. हा धड्याखालचा एक प्रश्न आहे. पाठाखाली तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत त्यात वैविध्य आहे. ते तुम्ही नीट केले तर जवळजवळ 40% प्रश्न तुम्हाला पाठाखालचेच येणार आहेत. त्यातला एक प्रश्न आपण पाहू. जोडणारा दुवा ह्याच्यावर तुम्हाला परिच्छेद लिहायचा आहे. तर त्यासाठी तुमच्या पुस्तकात आकृती म्हणजे चित्र पण दिले आहे पेरिपॅटिसचं. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये काय त्या चित्रावरूनच तुम्हाला काय दिसतंय? तर त्याच्या शरीरावरती तुम्हाला खंडीभूत शरीर दिसतंय. पातळ उपचर्म दिसताय,
त्याच्यावरती पार्श्वपादही दिसत आहेत. म्हणून तो ॲनिलिडा पासून तयार झाला असला पाहिजे, हे नक्की होतं. तर त्याच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलंत, शरीरामध्ये रक्ताभिसरण संस्था आहे, श्वासनलिका आहे आणि हे संधिपाद प्राण्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे पेरिपेटस हा ॲनिलिडा आणि संधिपाद प्राणी या दोघांना जोडतो, हे सिद्ध होतं. तसंच डकबिल प्लॅटिपस ह्याचंही तुम्हाला चित्र दिलेलं आहे. हा प्राणी अंडी घालतो आणि ह्याला दुग्धग्रंथी पण आहे. म्हणजेच तो सरीसृप प्राणी आणि सस्तन प्राणी यांच्यामधला जोडणारा दुवा आहे. म्हणून ह्याचा अभ्यास केल्यावरती तुम्हाला कोणते 2 गट जोडले गेले आहेत हे कळतं, म्हणून त्यांना दुवा असं म्हटलंय. लंग फिश नावाप्रमाणेच तो फिश म्हणजे मत्स्य आहे. पण तो श्वसन करताना उभयचर प्राण्यांसारखं फुफ्फुसांची मदत घेतो. म्हणून तो मत्स्य आणि लंगफिश मत्स्य आणि उभयचर प्राणी या दोघांचाही जोडणारा दुवा आहे. दुवा या शब्दाचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल, की कोणत्या 2 गटांचं त्याच्यामध्ये वैशिष्ट्य दिसत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवलं, तर तुम्हाला त्याच्यावरती परिच्छेद लिहिणं सोपं जातं. पाठाखालील स्वाध्याय याच्यामध्ये आकृती पूर्ण करा. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. असंही दिलेलं असतं. म्हणजे पाठामधला कुठलाही एखादा पॅराग्राफ दिला असेल, त्यातले महत्वाचे गाळलेले शब्द तुम्हाला वेगळे दिले जातात आणि तो परिच्छेद तुम्ही पूर्ण लिहायचा असतो. समजा परिच्छेद लिहा, ह्याच्यामध्ये डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आला. तर त्या सिद्धांताला नेमकं काय म्हणतात? तर सक्षमत्व जगेल. जो सक्षम आहे त्याला जगण्याचा अधिकार आहे, असं डार्विन यांचं म्हणणं आहे. तर लॅमार्कवाद काय म्हणतो, की तुम्ही तुमचं इंद्रिय किती वापरलं किंवा किती वापरलं नाही, म्हणजे तुम्ही किती प्रयत्नशील आहात किंवा तुम्ही किती आळशी आहात, हे दाखवणारा जो आहे, तो लॅमार्कवाद तुम्ही इथे शिकलेला आहात. आता आणखीन एक गट येतो, तो म्हणजे जोड्या लावा. जोड्या लावा तुम्हाला 1 मार्कासाठी येऊ शकतं, म्हणजे अर्धा मार्क तुम्हाला जोडी लावायला मिळतो. आता इथे बाह्यरूपीय पुरावे आणि शरीरशास्त्रीय पुरावे, एकंदरीत जोड्या लावामध्ये पुराव्यांसंबंधी तुम्हाला माहिती आहे. मग तुम्हाला जो ब गट दिला आहे, नावावरूनच तुम्हाला कळलं पाहिजे, बाह्यरूपीय म्हणजे बाहेरचं रूप पाहिल्यानंतर जे कळतं ते बाह्यरूपीय. मग तुम्हाला हे जे ब गट दिला, इथे बाहेरच्या रूपावरून काय माहिती मिळते, कोणाबद्दल माहिती मिळते, तर पानांचे आकार आणि शिराविन्यासवरून तुम्हाला त्या वनस्पतीची माहिती मिळते. शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजे शरीराच्या आतमध्ये कशा प्रकारे रचना केलेली आहे, हे जे कळतं ते शरीरशास्त्रीय पुरावे. त्यामध्ये मानवी हात आणि बैलाचा पाय. आता बाहेरून पाहिलं तर मानवी हात आणि बैलाचे पाय काही सारखे नाही. पण तुम्ही त्यांची आंतररचना पाहिली तर ती बऱ्याच प्रमाणात सारखी आहे. म्हणून इथे जोडी लावताना शरीरशास्त्रीय पुराव्यांना मानवी हात आणि बैलांचा पाय ह्याचा वापर तुम्ही करू शकता. एकंदरीत तुम्हाला शरीरशास्त्रीय पुरावे किंवा जे काही उत्क्रांतीचे पुरावे आहेत, त्याच्याच मदतीने पुढे जायचंय. म्हणून या पाठामध्ये पुराव्यांवरती जास्त भर द्या. तसंच एक अवशेषांग म्हणून तुम्ही पुरावा शिकत आहात. तर ह्यामध्ये तुम्हाला जर प्रश्न आला, की राजूची अक्कलदाढ काढली. तर त्याच्यावरती तुम्ही प्रश्न येऊ शकतो, की मनुष्यामध्ये अक्कलदाढ गरजेची आहे की नाही? किंवा अशा आणखी कोणते मनुष्य प्राण्यातील अवयव तुम्हाला माहित आहेत? आता अक्कलदाढ ही आज आपण त्याचा फारसा वापर करत नाही. का करत नाही? कारण आपण पूर्वी कच्चं मांस खायचो. तर त्यासाठी त्यांच्या फोडी करणं, यासाठी ती अक्कलदाढ गरजेची होती. आज आपण कच्चं मांस खातो का? किंवा कच्चं अन्न फारसं खातो का? नाही. आपण शिजवलेलं अन्न खातो. मग त्यांचं फोडी करणं फार कठीण नसतं किंवा आजकाल आपण लहान-लहान तुकडे करूनच नंतर ते अन्न खातो. म्हणून अक्कलदाढ जरी नसली तरी आपलं काही बिघडत नाही. म्हणून मनुष्यामध्ये अक्कलदाढीची आता फारशी गरज नसल्यामुळे तो एक अवशेषांग झाला आहे, की जो पुन्हा आपल्याला पुराव्यांमध्येच मिळतो. उत्क्रांतीचा पुरावा म्हणून तो धरला जातो.
मग असे आणखी कोणते मनुष्य प्राण्यातील अवयव तुम्हाला माहिती आहेत? सांगा बरं. तर त्यामध्ये आंत्रपुच्छ हे अतिशय आजकाल सगळ्यांना ऐकून माहिती असेल, की आंत्रपुच्छाची गरज नसते. मग ती कोणाला आहे? तर रवंथ करणारे जे प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये आंत्रपुच्छ मोठ्या प्रमाणावर व्यवस्थित वापरलं जातं. म्हणून हा जो प्रश्न आहे, की असे आणखी कोणते मनुष्य प्राण्यातील अवयव तुम्हाला माहीत आहे? तो तुम्ही नुसतं अवशेषांग हा भाग नीट अभ्यासला असेल, तर व्यवस्थितपणे लिहिता येतो. म्हणजेच ह्यामध्ये आपण पूर्ण धड्याचा आढावा घेतला आहे. मला असं वाटतंय, की यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारे धड्यामधील कठीण भाग सहजपणे एक्सप्रेस करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण होईल. धन्यवाद.